जर तुम्ही परमेश्वराचं भय बाळगता तर तुमच्यामध्ये ज्ञान उतरून आलेले. जर तुम्ही परमेश्वराच्या भयमध्ये चालता तर तुमच्यामध्ये परमेश्वराची ताकद उतरून आलेली. हालेलुया. जर मागायचंच आहे, देवाकडे जर बोलायचंच आहे, तर तुझ्या भयमध्ये चालणारा मला आतमध्ये, तुझ्या कृपेमध्ये चालणारा मला आतमध्ये, मला तुझ्या अजिंक्यमध्ये चालणारा मला आतमध्ये, तुझ्या पवित्र नावाला उंच करणारा मला आतमध्ये, तुझ्या पवित्र नावाला उंच करणारा मला आतमध्ये. जे आज दुःखात आहेत, क्लेशात आहेत, आजारात आहेत, पीडात आहेत, ज्यांनी तुला सोडून दिलेले, आज जे मृत्यूच्या दरीत आहेत, त्यांना उंच करणारा, त्यांना सोडवणारा मला आतमध्ये. स्वार्थी तो मनुष्य ज्यांनी सगळं मिळवलं देवाकडनं, पण तो दुसऱ्यांना देण्यासाठी तयार नाहीये. स्वार्थी तो मनुष्य ज्यांनी देवाकडनं आशीर्वाद घेतलेले, पण दुसऱ्यांना आशीर्वादित करत नाहीये. स्वार्थी तो मनुष्य जो देवाकडनं त्यांनी ज्ञान प्राप्त केलेलं आहे, पण तो इतरांना ज्ञान देऊ शकत नाही. स्वार्थी ते लोक जे वचन देवाचं ऐकतात, पण इतरांना ते पाप करताना बघतात. स्वार्थी ते लोक. जर तुमचं जीवन तुम्ही गुडघ्यावर जाऊन बसून देवाकडे बदललंय, तर आज तुमचं काम आहे, प्रभू त्याला पण तू बदल. त्याला त्या दलदलीतून, त्याला त्या पापातून, त्याला त्या खाचेतून बाहेर काढ. तुम्ही स्वार्थी बनू नका. जर तुम्ही इथे येण्याच्या आधी तुम्हाला ज्ञान मिळालेलं आहे, तर त्याचा उपयोग मोठ्या प्रमाणात करून घ्या.